विचार करा, तुम्ही रोजच्या सारखं आपल्या ऑफिसमधून किंवा कॉलेजमधून घरी जाण्यासाठी ट्रेन पकडता. तुमच्या मनात विचार आहे की घरी गेल्यावर कुटुंबासोबत जेवण करायचं, पण एका साध्या धक्क्यामुळे किंवा ट्रेनमधून उतरण्याच्या वादामुळे तुमची हत्या केली जाते. ऐकायलाच भयानक वाटतं ना. पण 24 जानेवारी 2026 रोजी मालाड रेल्वे स्थानकावर हीच धक्कादायक घटना घडली. नरसी मोंजी कॉलेजचे एक शांत प्राध्यापक आलोक सिंग यांची केवळ उतरण्यावरून झालेल्या वादात एका कामगारानं हत्या केली. पण हा फक्त एक गुन्हा आहे की मुंबईच्या ढासळत्या रेल्वे व्यवस्थेचा परिणाम? यामागचं खरं कारण काय आणि मुंबईत वाढणाऱ्या ट्रेन रेसची समस्या नक्की काय? मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी ही लोकल आता डेथ लाईन बनत चालली आहे का? समजून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शनिवारी सायंकाळी 5:45च्या सुमारास बोरिवलीच्या दिशेनं जाणारी ट्रेन मालाड स्थानकात येते. 33 वर्षांचे प्राध्यापक आलोक सिंग आपल्या सहकार्यासोबत दरवाजापाशी उभे होते. तिथे 27 वर्षांचा ओमकार शिंदे त्यांना जोरात ढकलत होता. आलोक यांनी त्याला एवढंच म्हटलं की पुढे महिला उभ्या आहेत, जागा नाही. हा छोटासा संवाद आणि त्यानंतर सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की जशी ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबली तसं ओमकारने आपल्या बॅगेतून दागिन्यांच्या कामासाठी वापरला जाणारा तीक्ष्ण लोखंडी चिमटा काढला आणि थेट आलोक यांच्या पोटात खुपसला. अवघ्या काही मिनिटात एका उच्च शिक्षित प्राध्यापकाचा अंत झाला. आता प्रश्न येतो की एका साध्या धक्क्यावरून कोणी इतकं हिंसक कसं होऊ शकतं? सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार मुंबई लोकलमध्ये पीक अवर्समध्ये एका चौरस मीटरमध्ये 14 ते 16 लोक असतात. जेव्हा मानवी शरीर एकमेकांना इतकी घासून उभी असतात तेव्हा थोडासा धक्काही मुद्दाम केलेला हल्ला वाटू लागतो. मुंबईकर आधीच महागाई, बेरोजगारी आणि कामाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. ट्रेनमधील गर्दी या साचलेल्या रागाला बाहेर काढण्यासाठी एक ट्रिगर म्हणून काम करते. हल्ली ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात व्हिडिओ पाहणं किंवा गर्दीत रील्स बनवणं यामुळे प्रवाशांमध्ये चिडचिड वाढते. पण ही काय एकमेव घटना नाहीये. या आधी सुद्धा अशा घटना घडल्या. ठाण्यात मराठी बोलण्यावरून झालेल्या वादात कल्याणच्या तरुणाने आत्महत्या केली. नोव्हेंबर 2024 मध्ये घाटकोपरला सीटवरून झालेल्या वादात एका प्रवाशाची हत्या झाली. डिसेंबर 2025 मध्ये वाशी स्थानकाजवळ एका तरुणावर चाकूने अनेक वार झाले. जानेवारी 2026 मध्ये मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका प्रवाशाला ट्रेनमधून ढकलून दिलं गेलं, ज्यात त्याने आपला पाय गमावला. 2025च्या आकडेवारीनुसार मुंबई रेल्वे नेटवर्कवर दररोजची सरासरी 6 लोक आपला जीव गमावत आहेत, ज्यात रेल्वेतून पडून होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही खूप मोठी आहे. रेल्वेने कवच तंत्रज्ञान आणलंय, पण ते गाड्यांच्या धडकेसाठी, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काय? एसी लोकलमध्ये पॅनिक बटन आहे, पण सामान्य डब्यांमध्ये आजही सुरक्षेचा अभाव. सीसीटीव्ही आणि फेस डिटेक्टरमुळे आरोपी ओमकार शिंदेला 12 तासात पकडलं गेलं हे कौतुकास्पद आहे. पण गुन्हेगार पकडण्यापेक्षा गुन्हा होऊच नये यासाठी आपण काय करतो? तर यावर उपाय काय असू शकतात यावर आपण रेल्वेने सूचना दिली आहे की ऑफिसच्या वेळा विभागल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून एकाच वेळी गर्दी होणार नाही. 18 डब्यांच्या गाड्यांची चाचणी सुरू झाली आहे, पण त्याची अंमलबजावणी वेगवान होती. आपण स्वतःलाही विचारलं पाहिजे की एका मिनिटाच्या घाईसाठी कोणाचा जीव जाणं योग्य आहे का? मित्रांनो, आलोक सिंग यांची हत्या हे समाजासाठी एक मोठं वॉर्निंग सिग्नल आहे. जोपर्यंत आपण सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी आणि प्रवाशांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणार नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं? रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी सरकारने तातडीने कोणती पावलं उचलली पाहिजेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रशासनापर्यंत हा आवाज नक्की पोहोचेल. जय हिंद.